हॅलो एव्हरीवन, आज आपण PHP या प्रोग्रामिंग लँग्वेजला सुरुवात करणार आहोत. सर्वांना PHP ॲज अ पर्सनल होम पेज म्हणून माहिती आहे. पर्सनल होम पेज बघा, PHP ही एक टाईपची स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. बट या PHP मध्ये आपण डेटाबेस कनेक्शन किंवा जसं C प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही सगळे बेसिक ऑपरेशन्स परफॉर्म करता, सेम लाईक आपण PHP मध्ये सुद्धा करणार आहोत. सो मग आता PHP ॲक्च्युली दिस इज नॉट अ पर्सनल होम पेज, इट इज अ हायपरटेक्स्ट प्रोटोकॉल. हे काय आहे? हायपरटेक्स्ट प्रोटोकॉल आहे की ज्याच्यामध्ये आपण PHP मध्ये आपण HTMLचा काय करणार आहोत, इन्क्लुडेड करून पुढे त्याचे प्रोग्रामिंग एक्सटेंड करणार आहोत. मग आता PHP बेसिकली कशासाठी डिझाईन केली गेली की एक पर्टिक्युलर जो स्टुडंट आहे त्याला प्रॉपर प्रोग्रामिंग नॉलेज, आणि ज्यावेळेस तुम्ही आता बघा सध्या वेब डेव्हलपमेंटचा आहे सगळा टायमिंग. सो प्रत्येकाला वेब डेव्हलपमेंट करता आलं पाहिजे, वेब पेज बनवता आलं पाहिजे. मग आपण ज्यावेळेस HTML यूज करतो ॲट दॅट टाईम वी हॅव सम लिमिटेशन्स. आपल्याला लिमिटेशन्स येतात की एखादा जर आपल्याला डिझायनिंग करायचं असेल किंवा त्याचा डेटा बॅकअपला स्टोअर करायचा असेल तर आपण HTML फक्त प्लेन HTML वापरून आपण डेटाबेस सेव्ह करू शकत नाही. सो आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी इन्क्लूड करावं लागतं. म्हणून आपण PHP चा यूज करतो HTML मध्ये. म्हणजे आपण ज्यावेळेस HTML बघत असतो किंवा PHP ची सुरुवात बघतो त्याच्यामध्ये आपण HTML चे टॅग्स यूज करत असतो. म्हणजे आता आपण ज्यावेळेस PHP बघणार आहोत याच्यामध्ये सर्व HTML चे टॅग्स तुम्ही वेब पेज डिझाईन करत असताना यूज करू शकता. मग बेसिकली आपण सुरुवात करूया PHP साठी. मग आता सगळ्या बेसिक कन्सेप्ट आज आपण बघूयात. मग बेसिक कन्सेप्ट कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजच्या बेसिक कन्सेप्ट काय असतात? फर्स्ट वन असतं डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल. डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल. नेक्स्ट सेकंड वन आहे हाऊ टू राईट अ कोड. वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन करताना मग C असेल, जावा असेल, याच्यामध्ये ज्यावेळेस व्हेरिएबल डिक्लेअर केले जातात त्यावेळेस त्याला एक प्रिफिक्स असतो डेटा टाईप. सो डेटा टाईप जे आहेत आय विल शो यू. डेटा टाईप अँड व्हेरिएबल नेम, देन सेमिकोलन. जनरली ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो आपण या पद्धतीने करतो, डेटा टाईप घेतो नंतर व्हेरिएबल नेम देतो. बट इन PHP तुम्हाला PHP मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना त्याला डेटा टाईप रेफर करण्याची गरज नाही. यू ओनली यूज $. धिस साइन इज यूज्ड to declare variable. याचाच अर्थ काय की तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना त्याला प्रिफिक्स डेटा टाईप लावणार नाही. ज्यावेळेस आपण PHPचा प्रोग्राम करतो हा एक ॲडव्हान्टेजच समजायचा आपण PHPचा, की ज्यावेळेस तुम्ही PHPचा व्हेरिएबल डिक्लेअर करता त्याला तुम्ही कोणत्याही टाईपचा डेटा टाईप प्रिफिक्स ॲज अ प्रिफिक्स देत नाही. तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना $. यूज करत असता. आणि मग व्हेरिएबल कसं डिक्लेअर करणार? फॉर एक्झाम्पल घेतला $A सेमिकोलन और $A equals to 10, $B equals to 10.5. There is no need to declare ॲज अ प्रिफिक्स डेटा टाईप. तो बाय डिफॉल्ट त्याच्या लायब्ररी फाईलमध्येच ते डिक्लेअर केलेलं असतं. सो आपण याच्यामध्ये फक्त यूज करणार आहोत $. दिस इज ऑल अबाउट हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल इन PHP. मग लक्षात ठेवा, व्हेरिएबल डिक्लेरेशन ज्यावेळेस आपल्याला PHP मध्ये करायचं असतं ॲट दॅट टाईम वी आर यूज्ड $. ओके. देन PHPचा ब्लॉक कसा असणार आहे? ब्लॉक ऑफ PHP. व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता आपण बघणार आहोत की आपण PHPचा कोड अँग्युलर ब्रॅकेट स्टार्ट क्वेश्चन मार्क
स्पेस देऊन PHP मध्ये तुमचा लाईन ऑफ कोड जो तुम्हाला एक्झिक्युशन करायचा आहे, देन क्वेश्चन मार्क कंप्लीट अँग्युलर ब्रॅकेट क्लोज. हा जो कोड आहे आपण HTML टॅगमध्ये लिहित असताना HTML हेड टॅगच्या मध्ये सपोज आपण घेतला टायटल टॅग, आपण दिला टायटल वेलकम, टायटल टॅग कंप्लीट, हेड टॅग कंप्लीट, देन बॉडी टॅग, आणि बॉडी टॅगच्या मध्ये आपण लिहिणार आहोत तुमचा PHPचा टॅग. तुम्हाला जो कोड लिहायचा तो कोड कंप्लीट. आफ्टर दॅट यू हॅव टू कंप्लीट बॉडी टॅग अँड देन यू कंप्लीट युअर HTML टॅग. ओके, सो तुमचा जो बेसिक सिंटॅक्स आहे हा तुमचा ब्लॉक ऑफ कोड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, तुमचा PHPचा कोड लिहिणार आहात. मग PHPचा कोड लिहिताना HTML हेड टायटल, तुम्ही त्या वेबपेजला काय टायटल देणार तो टायटल टॅग कंप्लीट, हेड टॅग कंप्लीट, बॉडी टॅगच्या मध्ये तुम्ही घेतला तुमचा PHP टॅग, अँग्युलर ब्रॅकेट ओपन, क्वेश्चन मार्क PHP, तुमचा जो काही लाईन ऑफ कोड असेल तो, तुमचा अँग्युलर ब्रॅकेट क्लोज, क्वेश्चन मार्क क्लोज, आणि त्याच्यानंतर तुमचा बॉडी टॅग क्लोज होईल आणि मग तुमचा HTMLचा टॅग क्लोज होईल. हा त्याचा बेसिक फॉर्मॅट आहे HTMLचा. मग आता HTMLमध्ये PHPचा तुमचा बेसिक फॉर्मॅट आहे. मग आता PHPमध्ये बघा, जसं अदर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला कमेंट्स द्यायच्या असतात, सेम ॲज आपण PHPमध्ये पण कमेंट्स देऊ शकतो. मग कमेंट कशी असते, सिंगल लाईन कमेंट असते. कारण की PHP आपण लिहितो कशावर, नोटपॅडवर लिहिणार आहे आणि वॅम्प सर्व्हरवर रन करणार आहे. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते पुढे. बट मग ज्यावेळेस मग याच्यामध्ये आपण सिंगल लाईन कोड किंवा सिंगल लाईन कमेंट ही डिक्लेअर करतो. मग याच्यामध्ये सिंगल लाईन कमेंट ह्या दोन पद्धतीने डिक्लेअर केले जातात. मग कमेंट इन PHP, कमेंट्स इन PHP. सो PHPमध्ये आपण कमेंट्स दोन पद्धतीने देतो. फर्स्ट वन आहे डबल स्लॅश, फॉरवर्ड स्लॅश जो असतो तुमचा डबल स्लॅश, और सेकंड वन आहे तुमचा हॅश. हे जे दोन आहेत तुमचे, हे आहेत सिंगल लाईन कमेंट. जर तुम्हाला PHPच्या प्रोग्राममध्ये कमेंट द्यायची असेल तर तुम्ही यूजिंग डबल स्लॅश और हॅश हे साइन यूज करून तुम्ही काय करता, सिंगल लाईन कमेंट करता. मग आता हे आपण बेसिक्स बघितले. बेसिक्समध्ये आपण बेसिकली काय काय बघितलं, फर्स्ट वन बघितलं व्हेरिएबल डिक्लेरेशन कसं करायचं. व्हेरिएबल डिक्लेरेशन करत असताना अदर लँग्वेजेसमध्ये आपण डेटा टाईप घेतो आणि या लँग्वेजमध्ये आपण डेटा टाईप घेणार आहोत. याच्यामध्ये डेटा टाईप्स आहेत, ते कोणकोणते मी सांगते. पण व्हेरिएबल डिक्लेरेशन करत असताना आपल्याला त्याला प्रिफिक्स ॲज अ डेटा टाईप यूज करायचा नाही आहे. आपण त्या ठिकाणी काय यूज करणार आहोत, $साइन यूज करणार आहोत. देन डेटा टाईप्स कोणते कोणते यूज केले जातात. मग PHPमध्ये डेटा टाईप्स यूज केले जातात जे आपण सर्व कॉमन लँग्वेजमध्ये यूज करतो. कॉमन लँग्वेजमध्ये जे डेटा टाईप्स यूज केले जातात तेच डेटा टाईप्स आपण PHPमध्ये यूज करतो. फर्स्ट वन इंटीजर, सेकंड वन फ्लोट, थर्ड वन डबल, फोर्थ वन आहे बुलियन, नेक्स्ट आहे कॅर, आफ्टर दॅट ॲरे. इन दिस ॲरे इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ डेटा टाईप. ॲरे पण इथे डेटा टाईप कन्सिडर केला जातो. बघा हे डेटा टाईप्स आहेत. फर्स्ट वन आहे इंटीजर, ज्याच्यामध्ये आपण डेसिमल व्हॅल्यूज स्टोअर करतो. फ्लोट, ज्याच्यामध्ये आपण फ्लोटिंग पॉईंट म्हणजे फॉर एक्झाम्पल 3.14, 5.16 अशा व्हॅल्यूज, पॉईंटच्या व्हॅल्यूज जिथे स्टोअर करतो तो डेटा टाईप आहे फ्लोट. पॉईंटच्या व्हॅल्यूला ज्यावेळेस डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असतं, सो दॅट टाईम वी यूज डबल. मग फॉर एक्झाम्पल जर सांगायचं ठरलं तर आपण घेतलं समजा 5.83, जर असं घेतलं तर डबलमध्ये तो कन्सिडर होतो 6, आणि जर आपण घेतलं 5.13
तर डबलमध्ये तो कन्सिडर होतो फक्त 5. सो फ्लोट हा फ्लोटिंगचाच डबल हा ॲडव्हान्स्ड डेटा टाईप आहे की ज्याच्यामध्ये जो फ्लोटिंग पॉईंट असतो जर तो अबोव 0.5 असेल तर तो नेक्स्ट नंबर कन्सिडर करतो आणि जो तर बिलो असेल 0.5च्या तर तो ॲज तो जो नंबर आहे तोच नंबर कन्सिडर करतो. ओके. देन बुलियन डेटा टाईप. बुलियन डेटा टाईप काय करतो, आयदर ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे तुम्ही जी कंडिशन देता त्या कंडिशनपैकी कोणतीही एक जी स्टेटमेंट आहे फक्त तीच रिटर्न केली जाते, ती आयदर ट्रू असते और ती फॉल्स असते. मग त्याचं जर एक्झाम्पल बघितलं गेलं तर फॉर एक्झाम्पल इफ नंबर इज ग्रेटर दॅन 0 आयदर इट इज निगेटिव्ह और इट इज पॉझिटिव्ह. सो बुलियन काय करतो, ट्रू और फॉल्स रिटर्न करत असतो. नेक्स्ट आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर डेटा टाईप तुमचं कॅरेक्टर जो आहे A to Zचं जे आहे ते रिटर्न करत असतो. मग त्याच्यामध्ये फक्त सिंगल कॅरेक्टर घेतलं जातं. जर तुम्हाला मोर दॅन 1, मग फॉर एक्झाम्पल श्वेता इज अ कॉम्बिनेशन ऑफ 6 कॅरेक्टर्स, सो इट इज नथिंग बट द कॅरेक्टर ॲरे. सो इन PHP ॲरे इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ डेटा टाईप. मग याच्यामधले डेटा टाईप कोणकोणते आहेत, इंटीजर आहे, फ्लोट आहे, डबल आहे, कॅरेक्टर आहे, ॲरे आहे आणि बुलियन आहे. सो दीज आर द डेटा टाईप्स इन PHP. आता नेक्स्ट आपण जो फॉर्मॅट बघितला आहे ज्याच्यामध्ये आपण PHPचा कोड लिहितो, मग त्याच्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन बघितलं. एखादा स्टेटमेंट जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल मग त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करता ते आता आपण बघू. टू प्रिंट अ स्टेटमेंट म्हणजे आउटपुट, युजरला आउटपुट दिसण्यासाठी स्क्रीनवर युजर काय यूज करेल. सो त्याच्यासाठी आपण प्रिंट डबल कोटेशन मार्क स्टार्ट, डबल कोटेशन मार्क कंप्लीट, सेमीकोलन और इको, डबल कोटेशन मार्क स्टार्ट, डबल कोटेशन मार्क कंप्लीट आणि सेमीकोलन. या प्रिंट आणि इको या स्टेटमेंट एकमेकांना कंपॅटिबल आहेत, म्हणजे तुम्ही इको पण वापरू शकता, तुम्ही प्रिंट पण वापरू शकता. आणि डबल कोटेशन मार्कमध्ये तुम्हाला जे स्टेटमेंट आउटपुटला पाहिजे ते तुम्ही काय करू शकता, प्रिंट करू शकता. मग आता इथे मी लिहिते हा जो तुम्हाला कोड इथे आपण जो सॅम्पल घेतलेला आहे ब्लॉक त्याच्यामध्ये इथे मी PHPचा कोड स्टार्ट केलेला आहे बॉडी टॅगमध्ये आणि PHPचा कोड कंप्लीट. तिथे मध्ये मी मेसेज देते इकोमध्ये डबल कोटेशन मार्क वेलकम टू PHP, डबल कोटेशन मार्क कंप्लीट आणि सेमीकोलन. म्हणजे ज्यावेळेस हा प्रोग्राम आपण पर्टिक्युलर प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करणार आहोत ॲट दॅट टाईम तुमच्या स्क्रीनवर पहिले येईल वेलकम आणि नेक्स्ट लाईनला येईल म्हणजे हेड टायटल टॅग येईल तुमचा वेलकम आणि नेक्स्ट लाईनला प्रिंट होईल वेलकम टू PHP. इट मीन्स वॉट, टू प्रिंट अ स्टेटमेंट किंवा आउटपुट प्रिंट करण्यासाठी जसं आपण C प्रोग्रामिंगमध्ये प्रिंट F वापरतो तसं तुम्ही PHPमध्ये इको किंवा प्रिंट वापरू शकता. मग आता बऱ्याचशांना प्रॉब्लेम असतो की ज्यावेळेस आपण वापरतो वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस बघतो त्यावेळेस त्या केस सेन्सिटिव्ह असतात. मग आता जर आपल्याला बघायचं आहे की मग PHP इट इज अ केस सेन्सिटिव्ह ऑर नॉट. मग आता जरी मी इको या पद्धतीने लिहिला आणि इथे मेसेज दिला और मी ECHO इको असं कॅपिटलमध्ये लिहिलं आणि इथे मेसेज दिला और मी ECHO इथे डबल कोटेशन करून परत मेसेज दिला म्हणजे मी 3 टाइम्स वेगवेगळ्या पद्धतीने करते. इथे मी स्मॉलनी केलं, इथे मी दोन्ही ठिकाणी कॅपिटलनी केलेलं आहे आणि इथे मी कॅपिटलमध्ये मेसेज दिला वेलकम, इथे मी दिला हॅलो, इथे आपण तो मेसेज दिलेलाच आहे. बघा ज्यावेळेस हा प्रोग्राम पर्टिक्युलर प्रोग्राम मी एक्झिक्यूट करणार आहे ॲट दॅट टाईम हा प्रोग्राम ॲज इट इज एक्झिक्यूट होईल म्हणजे इको या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला आउटपुट द्यायचं आहे त्या ठिकाणी ही लँग्वेज केस सेन्सिटिव्ह नाही आहे. म्हणजे तुम्ही प्रिंटमध्ये पण जो मेसेज देणार किंवा इकोमध्ये पण तुम्ही इको घेत असताना तुम्ही कसा घेणार स्मॉलमध्ये किंवा कॅपिटलमध्ये तरीही तो तुमचा मेसेज काय होणार आहे प्रिंट होणार आहे. सो PHP ही केस सेन्सिटिव्ह नाही आहे यावरून तुम्हाला हे लक्षात येईल. बघा आपण ज्यावेळेस एखादी नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतो ॲट दॅट टाईम त्याचा जो म्हणजे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज
लँग्वेजचा हार्ट काय म्हणू शकतो की कंट्रोल स्ट्रक्चर्स. कंट्रोल स्ट्रक्चर्स आर द हार्ट ऑफ एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. जर तुम्हाला कंट्रोल स्ट्रक्चर्स कसे मॅनेज करायचे ते लक्षात आले तर तुम्हाला पुढची प्रोग्रामिंग इझी जाईल. त्याच्यामुळे कोणतीही नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असताना तुम्हाला प्रत्येकाला कंट्रोल स्टेटमेंट्स लक्षात असणं किंवा तुम्हाला येणं हे बेसिक नेसेसिटी आहे. मग आता याच्यामध्ये कोणकोणते कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत ते बघूया आपण. जे बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये असतात ते सेम कंट्रोल स्ट्रक्चर्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे कंट्रोल स्ट्रक्चर. फर्स्ट वन इफ, इट मीन्स प्लेन if else. थर्ड वन if else if else. देन लूपिंग स्ट्रक्चरमध्ये आहे फॉर. नवीन इंट्रोड्यूस झालेला इथे आहे फॉर इच. नेक्स्ट आहे व्हाईल आणि डू व्हाईल. हे कंट्रोल स्टेटमेंट, कंट्रोल स्ट्रक्चर्स याच्यामध्ये PHP मध्ये आहेत. बघा PHP ही बेसिकली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आपण HTML मध्ये PHP वापरण्याचं कारणच काय आहे किंवा कारण की आपण ज्यावेळेस HTML यूज करायचो त्याच्यामध्ये आपल्याला बॅकअप नसायचा, स्टोरेज नसायचं. आता आपण ज्यावेळेस PHP इन्क्लुडेड विथ HTML घेणार आहोत म्हणजे PHP इन्क्लुडेड HTML घेतो याचाच अर्थ काय की HTMLचे सगळे टॅग्स तुम्ही PHP मध्ये यूज करू शकता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा मी इथे इकोमध्ये मेसेज दिला वेलकम टू PHP. मी खाली टॅग लिहू शकते BR, ब्रेक लाईन टॅग लिहिणार. नंतर मी परत इकोमध्ये मेसेज दिला. इकोमध्ये मेसेज देऊन सुद्धा मी BR टॅग लिहू शकते. मी नॉर्मली पण लिहू शकते, लाईन ब्रेक होईल आणि मी परत मेसेज देणार हॅलो, परत डबल कोटेशन मार्क आणि कंप्लीट. म्हणजे हा जो BR टॅग आहे हा इथे यूज केला गेला आणि या BR टॅगमुळं काय झालं, वेलकम टू PHP हा वरच्या पेजवर आला आणि हॅलो टॅग, हॅलो हा जो मेसेज आहे तो नेक्स्ट पेजला आला. याचाच अर्थ काय की आपण याच्यामध्ये काय करू शकतो, सगळे HTMLचे जे काही टॅग्स आहेत ते यूज करू शकतो. बघा आज या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळं बेसिक सांगितलेलं आहे PHPचं. वन्स अगेन आय रिपीट ऑल दीज स्टेटमेंट्स. बघा PHP हे हायपरटेक्स्ट प्रोटोकॉल आहे. याच्यामध्ये तुम्ही HTMLचा यूज करू शकता. याचा जो टॅग आहे तो तुम्ही HTMLच्या बॉडी टॅगमध्ये लिहिणार आहात. अँग्युलर ब्रॅकेट ओपन, क्वेश्चन मार्क अँड PHP आणि क्लोज करत असताना क्वेश्चन मार्क आणि अँग्युलर ब्रॅकेट क्लोज. आणि PHPचा व्हेरिएबल ज्यावेळेस आपण डिक्लेअर करतो ॲट दॅट टाईम वी यूज्ड $साइन टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. याच्यामध्ये डेटा टाईप्स यूज केले जातात बट ते डेटा टाईप्स आपण ज्यावेळेस फंक्शनला रिटर्न टाईप द्यायचा आहे त्यावेळेस यूज करणार आहोत. व्हेरिएबल डिक्लेरेशनना कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना आपल्याला त्याला प्रिफिक्स ॲज अ कोणताही डेटा टाईप देण्याची गरज नाही. आपण तिथे फक्त यूज करणार आहोत $साइन. त्याच्यानंतर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये युजरला अंडरस्टँडिंग होण्यासाठी युजर काय करत असतो, प्रोग्राम टाईप करत असताना कमेंट टाकत असतो त्याच्यामध्ये. सो PHPमध्ये आपल्याकडे सिंगल लाईन कमेंट आहेत, त्या दोन टाईप्सने आपण डिक्लेअर करतो. एकदा $/ और तुम्ही हॅश यूज करून हे दोन सिम्बॉल्स यूज करून तुम्ही सिंगल लाईन कमेंट डिक्लेअर करता. याच्यामध्ये युजरला आउटपुट स्क्रीनमध्ये दिसण्यासाठी आपण म्हणजे आउटपुटची जी स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट आपण प्रिंट और इको स्टेटमेंट करतो. प्रिंट आणि इको स्टेटमेंट यूज करत असताना देअर इज नो नीड ऑफ केस सेन्सिटिव्हिटी. केस सेन्सिटिव्हिटी याच्यामध्ये यूज केली जात नाही. तुम्ही जर कॅपिटलमध्ये इको केला तरी तुमचा डबल कोटेशनचा जो काही तुम्ही मेसेज देणार आहे तो प्रिंट होणार आहे. आणि तुम्ही स्मॉल लेटर्समध्ये लिहिलं तरीही तो प्रिंट होणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे डेटा टाईप यूज केले जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं इंटिजर असेल, कॅरेक्टर आहे, फ्लोट आहे, डबल आहे, बुलियन आहे आणि ॲरे आहे. बिकॉज कॅरेक्टरचा ॲरे जर आपण स्ट्रिंग वापरली तर दॅट इज कॅरेक्टरचा ॲरे. सो त्याच्यामध्ये नंतर मी तुम्हाला सांगितलं की कंट्रोल स्ट्रक्चरचा पार्ट आहे. कंट्रोल स्ट्रक्चरचा पार्ट जो काय आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेल सांगेल. आणि बेसिक फक्त एक लक्षात घ्या की PHP ही खूप सोपी लँग्वेज आहे आणि ही इंटरेस्टिंग लँग्वेज आहे. म्हणजे तुम्हाला जर ज्यावेळेस तुम्ही वेब पेज क्रिएट करत असता ॲट दॅट टाईम तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत जाईल. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी सिम्पल लँग्वेज टू अंडरस्टँड.
सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कंट्रोल स्ट्रक्चर्स सगळे तुमचे PHPचे घेईल. ओके, थँक्यू.